भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुधाच्या भेसळीचा लाईव्ह डेमो दाखवलेला आहे। विधिमंडळ परिसरातच दुधातील भेसळीची पोलखोल केली आहे। पडळकरांनी दुधात भेसळ कशी होते हे दाखवलंय। तर दुधामध्ये भेसळ कशी होते हे त्यांनी दाखवलेलं आहे। दूध माफियांकडून आरोग्याशी खेळ सुरू आहे असं सुद्धा म्हटलंय। दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। शेतकरी दुधात भेसळ करत नाहीत, मात्र हे दूध डेअरीवाले भेसळ करतात असा आरोपही केलाय। हे आम्हाला इस्लामपूरमध्ये मिळालंय। तिथं मोठी एक दूध डेअरी आहे मोठ्या पुढाऱ्याची। राजकारण म्हणून मी बोलत नाही, इकडे दिखावे खूप वेगळे आहेत। दिसायला एकदम भारी आम्ही अरे तुम्ही काय करताय? हे दूध संघवाले शेतकरी दुधात भेसळ करत नाही। कधी तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच, ते सुद्धा तिथं लगेच मशीनवरती दिसतं, तो भेसळ करत नाही। हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत आणि त्यामुळे ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकांशी खेळतायत। आणि म्हणून तर पडळकरांच्या दूध भेसळीच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, ती पाहूयात। या दुधाच्या माध्यमातून जर लोकांना विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाही। या संदर्भात मी स्वतः जो आपला फूड अँड ड्रग्स विभाग आहे, जो आरोग्य विभाग आहे, अशा सगळ्या संबंधित विभागाची एक बैठक घेणार आहे आणि एक ठळक कारवाई या संदर्भातली आम्ही करणार आहोत।